श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण कालाष्टमी ते अमावस्या दरम्यान आपल्या आर्थिक उन्नतीसाठी दिवाळीच्या काळात कुठल्या सेवा कराव्यात आणि त्याचे कुठले नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आज आपण ज्या सेवेची माहिती बघणार आहोत ही महालक्ष्मीची अति उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्या जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात जो दीपावली संच आपल्याला मिळतो त्याबद्दलही माहिती बघणार आहोत. दिवाळी काळातील या सेवा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊन अलक्ष्मीचाही नाश होतो आणि आपण लक्ष्मीच्या आगमनासाठी सज्ज होतो. या सर्व सेवा करण्यासाठी आपल्याला जो दीपावली संच स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य यात आहे. या संचाची किंमत फक्त 101 रुपये आहे, पण त्यामध्ये आपल्याला कमलगट्ट्याचे मणी, दशांश धूप, उटणे, पंचगव्य, हिना अत्तर, गोमूत्र, गुलाबजल, पिवळी मोहरी, रक्षा आणि दीपावली पूजनाची माहिती पत्रकही यामध्ये उपलब्ध आहे. ह्या पत्रकात असा उल्लेख केलेला आहे की आपल्या सर्व सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरु माऊली विविध सेवा आपणा सर्वांकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अति उच्च काळ आहे. जर परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करून आपण दीपावलीत सेवा केली तर परमपूज्य गुरु माऊलींच्या व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा दृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंकामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवाही दिलेल्या आहेत. आता आपण दीपावली संचामध्ये दिलेल्या साहित्यांची माहिती बघूया. सुगंधी उटण्यामध्ये नागरमोथा, काचोरा, संत्रा, काचूर सुगंधी, आंबा हळदी, मुलतानी माती हे सर्व आढळतात. याचा वापर केल्यास त्वचा विकार, कफ, वात विकार सर्व बरे होतात आणि मन प्रसन्न राहते. देवाच्या सेवा करण्यासाठीही आपले मन प्रसन्न राहते. पंचगव्य. पंचगव्य हे गाईच्या शेणाने, गोमूत्र, दूध, दही, तूप याने बनलेले आहे. पंचगव्य हे 5 गाईच्या पदार्थांपासून बनलेले आहे. पंचगव्याचा वापर आपण प्रत्येक अमावस्येला करावा. हे पंचगव्य सचेल स्नानासाठीही उपयुक्त आहे. तीर्थ स्नानासाठी किंवा सणावारांच्या दिवशीही आपण याचा उपयोग करू शकतो. ह्याने वाईट नजर आणि बाधेपासून आपल्याला संरक्षण मिळते. त्यानंतर या बॉक्स मध्ये गुलाबजल मिळते. दिवाळीच्या सर्व पूजेमध्ये याचा वापर करू शकतो. गोमूत्र. गोमूत्राचा वापर आपल्याला अष्टमी ते अमावस्या दरम्यान रोज संध्याकाळी करायचा आहे. हे गोमूत्र आपल्या वास्तूमध्ये शिंपडल्यावर वाईट शक्ती आणि अलक्ष्मीचा आपल्याला नाश केल्यानंतरच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत. यानंतर पुढचे साहित्य येते रक्षा. ही रक्षा परमपूज्य गुरु माऊलींनी श्री गुरुपीठावर केलेल्या अनेक यज्ञांची ही विभूती आहे. याचाही वापर आपल्याला कालाष्टमी ते अमावस्या दरम्यान आपल्या घरात मोहरीमध्ये मिसळून शिंपडायचा आहे. त्यानंतर आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी नजरबाधा, वास्तुदोषासाठी वापरण्यात येते. पिवळी मोहरी आणि रक्षा मिसळून त्यावर कालाष्टमी ते अमावस्या दरम्यान वल्गासुक्त आणि कालभैरवाष्टकाचे 11 वेळा पठण करून ही पिवळी मोहरी आणि रक्षा आपण आपल्या घरात शिंपडणार आहोत. त्यानंतर आहे दशांग धूप. ह्या धूपाचा रोज सायंकाळी सेवेत वापर केल्यास वास्तुदोष निवारण्यासाठी काही प्रमाणात मदत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेकानंतर आपण त्यांच्या मूर्तीला किंवा फोटोला अत्तराचा उपयोग करावा. हे महाराजांचे आवडते अत्तर आहे. आपण जी महालक्ष्मीची उच्च कोटीची सेवा करणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे हे 16 कमळगट्ट्याचे मणी. आपण सर्वांनी या संचाचा फायदा करून घ्यावा आणि महालक्ष्मीची अति दुर्मिळ आणि अति उच्च कोटीची सेवा महालक्ष्मी चरणी अर्पण करावी. आता आपण कालाष्टमी पासून अमावस्येपर्यंत कुठल्या लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी स्थैर्यता प्राप्त होण्यासाठी कुठल्या सेवा कराव्यात आणि आपल्याकडून कुठले नियम पाळले गेले पाहिजेत हे बघूया. रोज सकाळी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी सुगंध उटण्याने स्नान करावे. अमावस्येच्या दिवशी प्रथम पंचगव्याने स्नान करून नंतर उटणे लावून स्नान करायची आहे. श्री महालक्ष्मीच्या सेवा ह्या घरातील कुलस्त्रीने करायच्या असतात. घरातील कुलस्त्रीने ह्या दिवसांमध्ये साडी परिधान करावी आणि हातात काचेच्या लाल किंवा हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि आपण कुंकुमार्चनामध्ये जे कुंकू वापरलेले आहे ते आपल्या
कपाळी लावावे। सर्व महिला ह्या सेवा करू शकतात। ज्या घरात स्त्री नसेल त्या घरामध्ये पुरुषांनी ही सेवा करावी। दररोज आपण आपल्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म याची रांगोळी काढावी। स्क्रीनवर ही रांगोळी तुम्ही बघू शकता। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला गायीचे पावले आणि लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहेत। स्क्रीनवर आपण ही रांगोळी बघू शकता। रांगोळीवर आपण हळद कुंकू वाहावे। सायंकाळी तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला देवासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दशांश धूपही लावायचा आहे। असे म्हणतात की माता लक्ष्मी ही सायंकाळी आपल्या घरात प्रवेश करते, त्यामुळे आपले घरातील सायंकाळचे वातावरण नेहमी प्रसन्न आणि सात्विक ठेवावे। कटकटी भांडणे टाळावीत आणि मंद आवाजात स्तोत्र मंत्रांचे व्हिडिओ तुम्ही लावू शकता। आपल्या चॅनलवर देवी देवतांचे सर्व मंत्र स्तोत्र उपलब्ध आहे, कृपया चॅनलवर चेक करावे। यामध्ये आपल्याला महालक्ष्मीचे श्री सुक्तम, सिद्धकुंजिका स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, आपल्या चॅनलवर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केल्याचा व्हिडिओही आहे। इतर सेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा जप, महाराजांचा तारक मंत्र, स्वामी स्तवन, स्वामी चरित्र सारामृत, कालभैरवाष्टक, अजून अशा भरपूर सेवा उपलब्ध आहेत। तरी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावा आणि दररोज ह्या स्तोत्रा मंत्राच्या पठणाने आपल्या घरातील वातावरणही शुद्ध होण्यास मदत होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचाही योग घडून येईल। दररोज सायंकाळी आपल्याला अष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान दीपावली संचामध्ये दिलेले गोमूत्र शिंपडायचे आहे। गोमूत्राने अलक्ष्मीचा नाश होतो, कारण जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही। आता आपण कालाष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान कुठल्या सेवा कराव्यात हे बघूया। सर्वप्रथम कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुंकुम अर्चन करायचे आहे। कुंकुम अर्चन म्हणजे ताम्हणात आपल्या कुलदेवतेचा टाक घ्यायचा आहे आणि 5 बोटांनी 99 मंत्राचा एकमाळ जप करून देवीच्या टाकावर कुंकू अर्पण करायचे आहे आणि तेच कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचे आहे। देवीच्या टाकावर कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाची शक्ती 1000 पटीने वाढते। महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावावे। पुढील सेवा कुलदेवतेच्या टाकावर श्री सुक्ताचे 1 किंवा 16 वेळा पठण करून अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यावर देवीला अत्तर लावायचे आहे। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्री सुक्त व पुरुष सुक्ताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यावर अत्तर लावायचे आहे। जर आपल्याकडे महाराजांची मूर्ती नसेल तर आपण महाराजांसमोर हात जोडून श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताचे पठण करावे आणि फोटोला अत्तर लावावे। अभिषेकाची सेवा ही आपल्याला अष्टमी ते अमावस्या दरम्यान दररोज करायची आहे। सायंकाळच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे। त्यानंतर पिवळी मोहरी व रक्षा मिसळून घेऊन त्यावर 11 वेळा वल्गा सुक्त, 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। त्यानंतर ही मोहरी आणि रक्षा संपूर्ण चौफेर आपल्या घरात टाकावी। ह्यामुळे अलक्ष्मी आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि आपण लक्ष्मीला आमंत्रण दिल्यासारखे होते। या सेवेमुळे आपल्या घराचेही संरक्षण होते। 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त या दोन्हींचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, कृपया चेक करावे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही मी त्याची लिंक देत आहे। पुढील सेवा ही आर्थिक प्रगतीसाठी अति उच्च कोटीची सेवा आहे। गोमूत्र, रक्षा आणि पिवळी मोहरी घरात टाकल्यानंतर आपल्याला देवासमोर दशांग धूप आणि गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर दीपावली संचामध्ये जे 16 कमळगट्ट्याचे मणी दिलेले आहेत त्यापैकी 2 कमळगट्ट्याचे मणी आपण उजव्या हातात घ्यायचे आहेत। त्यावर आपल्याला 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र व 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि ते मणी आपल्याला एका डब्यात ठेवायचे आहे। दररोज अमावस्येपर्यंत आपल्याला अशीच 2-2 मणी करून सेवा करायची आहे। आपण जर नियमित सेवा केली तर शेवटी अमावस्येच्या दिवशी 2 मणी राहतात। अमावस्येच्या दिवशी सकाळी आपण ते 2 मणी हातात घेऊन सेवा करायची आहे आणि त्यानंतर हवनकुंड प्रज्वलित करायचे आहे। हवनकुंडामध्ये आपल्याला गाईच्या शेणाची गोवरी टाकायची आहे। आपल्याकडे हवनकुंड जर उपलब्ध नसेल तर घमेली किंवा मातीची कुंडी वापरावी। हवनकुंड पेटवताना आपल्याला देवघरातील दिव्यावरूनच अग्नी घ्यायचा आहे। हवनकुंड पेटवल्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणून गाईच्या तुपाने स्वाहाकार करायचा आहे। तोपर्यंत डबीतील 16 कमळगट्ट्यांचे मणी गाईच्या तुपात आपण भिजत ठेवावे। आधी सांगितलेल्या मंत्राच्या स्वाहाकारानंतर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणून प्रत्येक मणी अग्नीवर स्वाहाकार करावा। या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थैर्यता, मानसिक शांती व आध्यात्मिक उन्नती
उन्नती होते. ही कमळगट्ट्याच्या मण्यांची सेवा आणि षोडशी मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, कमलात्मक मंत्र आणि हवन कसे करावे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात पहिले व्हिडिओ आल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल. आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, म्हणजे नवीन लोकांपर्यंत ही अति उच्च कोटीची महालक्ष्मीची सेवा त्यांना करता येईल. कालाष्टमी ते अमावस्या दरम्यान ही सेवा केल्यास सेवा फलदायी ठरते. त्यामुळे कुणावर कर्ज असेल किंवा कुणाकडे लक्ष्मी टिकत नसेल आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी स्थैर्यताही लाभेल. येणाऱ्या दिवसांमध्ये धनत्रयोदशी, यमदीपदान, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या सर्व सेवा आपल्या चॅनलवर उपलब्ध असतील. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. स्क्रीनवर आलेल्या पुढील व्हिडिओवर नक्की क्लिक करावे ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.